कन्नड शहर इथं अपक्ष उमेदवार मनोज भाऊ पवार यांची जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी त्यांच्या सभेला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला। त्यांनी यावेळी सांगितलं की शहरातील लोकांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहेत, आता यानंतर होणार नाही, कारण यांनी सर्वांनीच पर्सेंटेजवरती काम आतापर्यंत करत आले असून त्यामुळं तालुक्याचा विकास होऊ शकला नाही, परंतु आता तसं होणार नाही। येणाऱ्या दिवसामध्ये पर्सेंटेज नावाची संकल्पनाच बंद करून फक्त विकासाच्याच मुद्द्यावरती तालुक्याचा ध्यास असेल आणि तो मी करेल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी कन्नड येथील जैन कॉम्प्लेक्स इथं जाहीर सभेमध्ये केलं। शिबिर त्यात घेणार आणि त्या लोकांना वंचित घटकातील सर्वांना एकत्र आणून त्यांना चांगल्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणात आणणार, त्या ठिकाणी संस्कृत करणार, प्रत्येकाच्या घरामध्ये सुरक्षितता निर्माण होणार, प्रत्येकाच्या घरामध्ये आदर निर्माण होणार, बंधू भावनेचा आदर होईल, आई वडिलांचा आदर केला जाईल, अशा प्रकृतीचं राज्य या कन्नड आणि सोयगाव तालुक्यामध्ये आणलं जाईल। आणि ते छत्रपती शिवरायांनी जे काही शिकवण आपल्याला दिलेली आहे, 18 पगड जाती आणि 3 धर्म हे सगळं एकत्र येऊन हे रयतेचं राज्य यायला पाहिजे असं छत्रपती शिवरायांचं गणित होतं। ते मी कन्नड आणि सोयगाव तालुक्यामध्ये सर्व जनतेचं रयतेचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। माझ्याकडे बघत असताना मी नम्रतेची विनंती करतो, मी कोणत्या जातीचा आणि मी कोणत्या धर्माचा हे न बघता मनोज पवार हा फक्त एक मानव आहे, हा मानव जातीचा माणूस आहे, म्हणून मला मतदान करा। कारण मी सभागृहात गेल्यावर मी फक्त एवढाच विचार करेल की मी एक मानव आहे आणि माझ्या कन्नड आणि सोयगाव तालुक्यामध्ये असलेले सगळे मानव जातीचे लोक आहेत, यांना फक्त न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। मी कुठे जातीभेद वर्णभेद या ठिकाणी करणार नाही, एवढंच या ठिकाणी तुम्हाला वचन देतो। व येत्या 20 तारखेला आपण 11 नंबरचं बटन दाबून रोलर या निशाणीला प्रचंड मतांनी आपण मला निवडून द्या। मी आपल्याचे सगळ्यांचे मी या ठिकाणी वचनबद्ध राहील, आपण मला फार मतांनी निवडून द्याल आणि मी आपलं सुरक्षितता देईल, हीच मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो। 2 शब्द प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी।